मुळात संसदीय लोकशाहीमध्ये विरोधी पक्षनेता हा सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवण्यासाठी गरजेचा आहे। मात्र त्यासाठी विरोधकांकडे आवश्यक ते संख्याबळही असायलाच हवं असं आजवर निश्चित सांगितलं जायचं। पण आता विरोधी पक्षनेत्याच्या दाव्याला अधिक बळ देण्यासाठी मवियाच्याकडून संख्याबळाची गरज नाही तसं कुठेही घटनेत म्हटलेलं नाही असा दावा करण्यात येतोय। दरम्यान या सगळ्या वादापासून आदित्य ठाकरेंनी स्वतःला दूर ठेवलंय। विरोधी पक्षनेते पदासाठी आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा विधिमंडळाच्या आवारामध्ये रंगली होती। मात्र अशा कुठल्याही पदासाठी आपण इच्छुक नाही हे आदित्य ठाकरे म्हणाले। विरोधी पक्षनेता वरच्या हाऊसमध्ये असेल किंवा खालच्या हाऊस म्हणजे आमच्या विधानसभेत असेल किंवा विधान परिषदेत असेल, दोन्हीकडे नसताना सरकारला नेमकी कशाची भीती आहे? बरं, असं झालेलं आहे की सरकारमध्येच दोन विरोधी पक्षनेते तयार होत नाहीत ना, असा देखील प्रश्न कदाचित मुख्यमंत्र्यांना पडला असेल। आणि म्हणून कुठच्याही बदल झालेला आहे विरोधी पक्षाच्या प्रस्तावाच्या ह्याच्यात, ह्या अफवांवर विश्वास ठेवू नका। कोणी बातमी पेरलेली आहे, कधी पेरलेली आहे, कुठच्या माणसांनी पेरलेली हे आम्हाला सगळं माहिती आहे। दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर विधिमंडळाचे माजी मुख्य प्रधान सचिव अनंत कळसे काय म्हणाले ते आता आपण ऐकणार आहोत। सभागृहाच्या एकंदर सदस्यांच्या 1 संख्या त्या पक्षाला असली पाहिजे, त्या पक्षाच्या नेत्याला असली पाहिजे। आता समजा महाराष्ट्र विधानसभेचा विचार केला, आपल्याकडे 288 सदस्य आहे, 28 किंवा 29 सदस्य एखाद्या पक्षाचे असेल तर तो पक्ष त्याच्या नेत्याला विरोधी पक्षनेतेपद मान्यता द्यावी असा दावा करू शकतो। आणि ह्या संपूर्ण अधिकार माननीय अध्यक्ष विधानसभा आणि माननीय सभापती विधान परिषद यांना आहे। तर आणि आता या विधानसभेचं म्हणजे वैशिष्ट्य असं की सत्तारूढ पक्षाला थम्पिंग मेजॉरिटी मिळालेली आहे, त्यामुळे कोणत्याही विरोधी पक्षाकडे हा पुरेसे संख्याबळ नाही आहे। त्यामुळे विरोधी पक्षनेतेपद आत्तापर्यंत कुणालाही दिलं गेलेलं नाही।